सरकार यूट्यूब चैनल है उसको सब्सक्राइब कर देना। यस यस यस, थैंक यू। सभी लोग प्यार से सब्सक्राइब कर देना सरकार चैनल। यस। गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आज आहे माझा टूरचा 6वा दिवस। आज आम्ही चाललो आहे गोकर्णाला आणि गोकर्णाला जाता जाता जसं आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की रॉक गार्डन आहे, ते रॉक गार्डन करून आपण जाणार आहे। सो निघूया। गाडी पण रेडी आहे, ॲक्च्युली बसनी ट्रॅव्हल करतो आहे। सो गाडी पण रेडी आहे आणि काहीसं हे आपलं असं हॉटेल आहे आणि ह्या शेडच्या पलीकडे जी तुम्हाला बिल्डिंग दिसते तिथे आपलं रेस्टॉरंट आहे आणि आपल्या रूम सगळे इकडे आहेत आणि इकडे तुम्हाला मस्तपैकी स्विमिंग पूल पण आहे। सो पहिले ब्रेकफास्ट करू आणि ब्रेकफास्ट करून जे आहे ते आपण पुढची जर्नी जी आहे ती कंटिन्यू करू। ही सायकल घेऊन जाऊया आता। पंक्चर आहे। तो ब्रेकफास्टला फ्रूट्स आहेत आणि ते इकडे इडली आहे। इथे ब्रेकफास्ट झाल्यावर मी व्हिडिओ करतो आहे। ॲक्च्युली इकडे सेट डोसा आहे, चटणी आहे, सांबार आहे, त्यानंतर आलू पराठा आहे, इकडे उपमा आहे म्हणजे, आणि इकडे शिरा, बाकी चहा कॉफी आणि हे आमचं रेस्टॉरंट। चेकआउटची प्रोसेस चालू आहे आणि जस्ट आता इथेच रिसेप्शनला आलो आहे आणि दोन्ही मुलं खूप भारी आहेत। कहाँ से आप? आसाम से। अरे वाह वाह वाह। हम लोग दांडली में काम करता हूँ। ओके, दांडली रिजोर्ट में, सिटी रिजोर्ट में। ओके। सरकार यूट्यूब चैनल है उसको सब्सक्राइब कर देना। यस यस यस, थैंक यू। सभी लोग प्यार से सब्सक्राइब कर देना सरकार चैनल। यस। सो खूप छान सर्विस आहे आणि जर तुम्ही इकडे आलात तर नक्की विजिट करा आणि तुमचा जो एक्सपिरियन्स असेल तो शेअर करा आम्हाला नक्की। सो निघूया आता इकडनं पहिले। सो हे गाईज, गुड आफ्टरनून। आत्ता आलेलो आहे ते म्हणजे कारवार रॉक गार्डनला आणि माझ्या मागे जर का तुम्ही बघत असाल तर कारवार रॉक गार्डन हा एंट्रन्स आहे। सो आपण जाऊया आतमध्ये पहिले। सो हा एंट्रन्स आहे, हे आमचे क्लीनर साहेब आहेत। ओके, सो गाईज हा एंट्रन्स आहे इथनं आणि सगळी तुम्ही जर का बघत असाल तर पूर्ण दगडाचं स्ट्रक्चर आहे, कारण गार्डनचं नावच आहे रॉक गार्डन। सो पूर्ण दगड आहेत आणि समोर तुम्हाला दिसत असेल एक स्टॅच्यू, त्या स्टॅच्यूच्या हातामध्ये एक मोठा मासा आहे। सो खूप छान असं गार्डन आहे। आणि जर इथली माहिती सांगायची जर झाली
तर कारवार रॉक गार्डन हे TB सोलाबादकर यांनी 2007मध्ये हे बांधायला चालू केलं आणि 2010मध्ये लोकांसाठी हे ओपन करण्यात आलं. आणि हे बनवण्यामागचं कारण त्यांचं एकच आहे की कर्नाटकामधली जी लोककला आहे, ज्या लोकांकडे जी कला आहे, लोकांचं नृत्य असेल किंवा मग त्यांची राहणीमान, त्यांचं जीवनशैली, त्यांचं पारंपरिक जे नृत्य असतं तर ते कसं आहे ते सगळं दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे त्यांनी. आणि तसंच जर का बघितलं तर इथे जी आदिवासी जमात आहे, ती आदिवासी जमातीचं नाव आहे हलाक्की. तर या हलाक्की जमातीमध्ये त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांची घरं कशी आहेत, हे सगळीकडे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. तर आत्ता तुम्ही जर बघितलात तर नॅशनल हायवे 66 आपल्या जवळच आहे. आणि जर तुम्ही नीट बघितलात तर ही जी दगडं आहेत ती जे हायवे करताना जी दगडं मोठी मोठी त्यांना सापडली, ती सगळी दगडं त्यांनी इथे आणून त्यांना एक आकार दिला आणि आकार देऊन त्यांना एक एक छान ठिकाणी असं ठेवलं. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा आकार देऊन त्यांनी इथे हे सजवलेलं आहे. आणि जर आता तुम्ही बघितलं हे कारवार रॉक गार्डन तर ते खूप छान आहे आणि नक्की विजिट करा तुम्ही पण या गार्डनला. सो मंडळी, इथे ही त्यांची घरं आहेत. त्यांची घरं कशी असतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. सो ही अशी काही आदिवासी लोक आहेत, आदिवासी जमात आहे, हलाक्की जमात आहे. तर ही त्यांची घरं आणि हा त्यांचे पारंपरिक नृत्य आपण म्हणू शकतो, पारंपरिक डान्स आपण म्हणू शकतो त्यांचा. सो आता मी इथनं निघणार आहे पुढे, ते म्हणजे गोकर्णासाठी. सो निघूया.
hours later. सो फायनली आलो आहे आत्ता आम्ही माझ्या हॉटेलला. सो हॉटेल जे आहे त्याचं नाव आहे गोकर्ण स्टोनवूड. स्टोनवूडची प्रॉपर्टी ॲक्च्युली. वाईट पार्किंग. आणि इकडनं माझ्या हॉटेलचा जो आहे तो पूर्ण व्ह्यू दिसतो. हे बघा आपलं हॉटेल. सो नंतर तुम्हाला एक छोटी टूर हॉटेलची, ते पण हॉटेल कसं आहे ते पण दाखवतो. तुमची रूम. हे ओळखीचं आहे माझं मांजर. हा सो डिनर रेडी आहे. हो हो. इथे चिकन करी कट आहेत आणि चिकन अफगाणी आहे. इकडे इकडे सी फूड आहे. फिश आहेत, मिक्स फिश आहे. इकडे चिकन सॉरी चिली आहे, वेज चिली. बाकी राईस वगैरे, भाजी आहे, दाल, राईस, रोटी, स्वीट.